मी ईश्वर चंद्रभान मिश्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या पार्टीमधून मी चुनाव लढत आहे आणि माझ्या चुनाव चिन्ह आहे ट्रॅक्टर. पार्टीनं माझ्यावर मधून मी लढत आहे आणि पार्टीनं माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, प्रभागाची जी समस्या आहे, मी त्याला पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करील आणि प्रभागातील जनतेला हेच आवाहन करतो की मी येणार याच्यामध्ये मी निवडून आल्यानंतर मी त्यांना शिकायचा मोका देणार. काय सांगाल, महानगरपालिकामध्ये मागील 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. सर्वप्रथम ते आहे की मी आमच्या अशोकनगरामध्ये नाला आहे, चामार नाला, आणि या नाल्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात, गंदगी पसरलेली आहे, मच्छर आहे, गटर लाईन नाल्याला जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ह्या नागनलीचा नाला असो या चमार नाला असो, बाकी नाले पण आहे, ज्याच्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो. मी निवडून आल्यानंतर इथे जे गटर लाईन जोडलेली आहे याला नाल्याला एका पाईपलाईनमध्ये टाकून त्याला मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नागपूर महानगरपालिकामध्ये 38 वर्ष सेवा दिलेली आहे आणि ह्या 38 वर्षामध्ये अगोदर तर महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या यांनी चालत होत्या, प्रशासन बी याच्याकडे लक्ष देत होतं, परंतु दिवसेंदिवस ह्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि प्रायव्हेट जी शाळा आहे जिकडे जास्त फी आहे, एक सामान्य जनता, गरीब जनता, तबीकुतली जनता जी आहे ती आपल्या मुलांना शिकू शकत नाही. जे बंद झालेल्या शाळा आहे, आपण चांगलं एज्युकेशन देण्याचा त्यांना हे करू आणि डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू की त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना हे कराल. मी हे हाऊसमध्ये प्रश्न उचलीन आणि त्यांचं समाधान करेन. जनतेच्या मला चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण की महानगरपालिकेच्या चुनावामध्ये व्यक्ती पाहिल्या जाते, तो काम करते किंवा नाही त्याचा स्वभाव पाहिला जाते, पार्टी पाहिला जात नाही. जो जनताच्या प्रश्नाला धावून येतो, 24 तास अगर त्यांना सेवा देत असेल, असेच उमेदवारांना माझ्याही प्रभागातील जनतेला विनंती करतो की जे काम करत असतील त्यांनाच निवडून द्यावे आणि मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या होणाऱ्या 15 जानेवारी 26 रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये मला भरघोस मतांनी प्रभागातील जनता निवडून देतील आणि मनपावर पाठवतील असा मला ठाम विश्वास आहे. जय भीम.